तर काँग्रेस अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सूचक वक्तव्य केलंय। आंबेडकर 7 जागांवर काँग्रेसला पाठिंबा देत असेल तर अकोल्याबाबत पुनर्विचार करावा अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। कार्यकर्त्यांची मागणी हायकमांडला कळवली असल्याचं सुद्धा विजय वडेट्टीवारांनी सांगितलंय। काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत खरगेजी त्यांना पत्र लिहिलं की मावियामध्ये तुम्हाला ज्या जागा देतील त्याच्यापैकी 7 जागांवरती आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत। 2 जागांवरती आम्ही असायला पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। एक कोल्हापूर आणि दुसरा असणारा नागपूर। कालही आम्ही आमच्या हायकमांडशी बोललो। जर आमचे आपले प्रकाश आंबेडकर साहेब हे जर पुन्हा काँग्रेसच्या 7 जागांना पाठिंबा देत असतील तर अकोल्याच्या जागेच्या संदर्भात पुनर्विचार व्हावा असे अनेक आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी आहे। ते आम्ही हायकमांडला कळवलं आहे, त्यावर ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे। त्यांनी जर 7 जागेला समर्थन दिलं तर काही त्यांनाही अपेक्षा आहे की अकोल्यामध्ये तुमचं समर्थन मिळावं असं काही चर्चा? त्यांनी तुम्हाला असं बोललं असेल तर मला सांगा, तर निश्चितपणे तोही विचार करू। महाविकास आघाडीमध्ये आम्हाला पाठिंबा आणि दुसऱ्यांना पाठिंबा नाही असं नाही चालत। द्यायचा तर सगळ्यांनाच पाठिंबा द्यावा लागेल। त्याच्यामुळे मी मुद्दाहून आज त्यांच्याबद्दलचं काही वक्तव्य या ठिकाणी करायला मी करणार नाही, पण योग्य वेळेस हे सगळ्या भूमिका आम्ही मांडू। अकोल्याच्या जागेवर प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसने समर्थन देण्याची तयारी दर्शवली आहे। प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला 7 जागांवर समर्थन देण्याचं ठरवलं। हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे, पण महाविकास आघाडीत त्याच्यावर चर्चा होऊ शकते, एवढेच मी सांगेन।